नागपूर परिसरातील एका 17 वर्षीय चिमुकलीची कमालच झाली. तिचे नाव इशिका शंकर अंतुरकर असे आहे. नागपूरमधील मानेवाडा चौक नजीकच्या विणकर वसाहत येथे राहत असून तिच्या कलागुणांचे कौतुक करण्यास शब्दही अपुरे पडतील. अवघ्या वयाच्या 17व्या वर्षी चिमुकली इशिका हिने भरपूर पुरस्कार जिंकलेली आहे. तिच्या कलागुणांचे कौतुक करताना इशिकाने एकंदर 80 ते 90 गोल्ड मेडल जिंकली आहेत आणि काही सिल्वर मेडल्सही जिंकली आहेत. परंतु इशिकाने सर्वाधिक फक्त गोल्ड मेडल्स जिंकली आहेत. या यशाचा प्रवास करीत असताना तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला, परंतु ती न डगमगता तिचा प्रवास सुरळीत ठेवला. इशिकाने इयत्ता 5वी मध्ये असतानाच तिच्या आईने वंदना अंतुरकर यांनी खेळामध्ये सहभागी केले आणि तेथून इशिकाच्या खऱ्या यशस्वी प्रवासास सुरुवात झाली. आणि प्रथम खेळ कराटे खेळता खेळता थाय बॉक्सिंग, किक बॉक्सिंग, उशू, खो खो या खेळामध्ये खेळता खेळता इशिकाने प्रत्येक खेळाच्या स्पर्धेत गोल्ड मेडल्स जिंकली आणि त्याबरोबर चित्रकलेत, मेहंदीमध्ये मोठमोठे पुरस्कार, ट्रॉफीज जिंकल्या. आणि इशिकाला नृत्य आणि संगीत याचाही छंद आहे. इशिका प्रत्येक स्पर्धेत अव्वल स्थानावर असून ती ब्लॅक बेल्ट सुद्धा आहे. तसेच इशिकाने अनेक शहरांमध्ये जाऊन स्पर्धा जिंकल्या आहेत. खरंच कमी वयात अतिशय मेहनत करून आपल्या कलाकारांना वाव देऊन आणि प्रत्येक स्पर्धेत यशस्वी झाल्याचे पाहून चक्क वयाला लाजवणारी ही बाब आहे. कारण या वयात मुले टीव्ही, मोबाईल आदी गोष्टीतून सावरत नाहीत. तर इवल्याशा इशिकाने आज समाजाला दाखवून दिले की जर मनात दृढ इच्छाशक्ती आणि मेहनत करण्याची ताकद असेल तर नक्कीच आपण यशस्वी होऊ आणि आपले ध्येय पूर्ण करू शकतो. आणि याचे पूर्णतः श्रेय इशिका तिच्या आईला देते, कारण तिच्या आईने अहोरात्र झटून आणि शिवणकाम करून त्या माऊलीने तिला शिकवले आणि अव्वल स्थानी नेऊन पोहोचविले. नमस्कार, विदर्भ न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण आलेलो आहे नागपूरमधील विणकर वसाहत येथे. हे मानेवाडा चौक येथे आहे आणि आपल्यासोबत आज जोडलेले आहे इशिकाताई. चला तर जाणून घेऊया त्यांचा परिचय. इशिकाताई, तुमचं नाव काय आणि तुमचं वय काय? माझं नाव इशिका शंकर अंतुरकर आहे आणि माझं वय सध्या 17 आहे. 17 वर्षाची. इशिकाताई, तुम्ही आतापर्यंत एकूण किती मॅचेस खेळल्या? जवळपास मी 80 ते 90 मॅचेस खेळलेल्या आहेत. आणि आतापर्यंत तुम्ही त्या मॅचेस मध्ये कोणत्या मेडलनी जास्त जिंकले? म्हणजे गोल्ड, सिल्वर आणि ब्रॉन्झ पैकी एकूण कोणते मेडल तुम्हाला जास्त मिळाले आहे? मला गोल्ड जास्त आहेत, सिल्वर फार कमी आहेत आणि ब्रॉन्झ पण फार कमी आहेत. गोल्ड जास्त आहेत. आतापर्यंत तुम्ही जे गेम खेळले आहे त्या खेळाचे तुम्ही नाव सांगा. मी आतापर्यंत सगळ्यात आधी माझं कराटे सुरू झालं. त्यानंतर मी स्कूलमध्ये खो खो पण खेळायची, त्यामध्ये मी कॅप्टन होती टीमची. आणि किक बॉक्सिंग, थाय बॉक्सिंग, वुशू हे पण खेळली आहे आणि टायकांडो सुद्धा खेळलेली आहे. आतापर्यंत कोणकोणत्या ठिकाणी मॅचेस खेळायला गेलेला आहे? मी आतापर्यंत नॅशनल्स वगैरे आउट ऑफ महाराष्ट्रामध्ये भरपूरशा जागेवर गेली आहे. माझी सगळ्यात आधी म्हणजे सगळ्यात पहिलीची मॅच जी खेळली मी ती ब्रह्मपुरीमध्ये झाली. आणि मग त्याच्यानंतर मी बाहेर पण गेली आहे, आसाम, दिल्ली, MP, गुजरात वगैरे आणि छोटे छोटे सिटीजमध्ये, स्टेट्समध्ये वगैरे पण, मुंबई, पुणे आणि गोवा सुद्धा यामध्ये पण गेली आहे भरपूरशा प्लेसेसवर. तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्यात काय व्हायचंय? मला फोर्सेसमध्ये जॉईन व्हायचं आहे किंवा पोलीसमध्ये पण माझी इच्छा आहे जॉईन व्हायची. पण सगळ्यात आधी इच्छा मला फोर्सेसमध्ये जॉईन व्हायचं आहे आणि त्यामधून पण मला माझं स्पोर्ट्स कंटिन्यू करायचं आहे. आणि या सर्व गोष्टीचे तुम्ही श्रेय कोणाला द्याल? सगळ्यात आधी श्रेय माझ्या आईला जाईल, कारण की मी आता या ज्या लेवलवर आहे ते फक्त माझ्या आईमुळे आहे. माझी आईच मला सपोर्ट करते, तिनेच मला इथपर्यंत आणलं. प्रत्येक गोष्टीची म्हणजे मला माहीत काहीच नव्हतं, मी काहीच नव्हतं. जे पण काही आहे सगळं माझ्या आईमुळे आहे. माझ्या मागची जी पण मेहनत आहे ती सगळी माझी आईचीच आहे. सगळ्यात पहिला श्रेय तिला जाईल आणि मग त्यानंतर माझे काका म्हणजे किशोर चांदपूरकर काका हे मला खूप सपोर्ट करतात. तर दुसरा श्रेय मी त्यांना देईन, कारण की छोट्या छोट्या कामात आणि बाकीच्या सगळ्या कामात ते मला खूप मदत करतात. माझे कामं फटकन करून देतात, कोणतेही काम असो. आणि त्याच्यानंतर माझे घरचे सुद्धा मला सपोर्ट करतात. माझा दादा वगैरे झाला तर त्यांना. तसेच
इशिकाचे मोठे भाऊ संदीप अंतुरकर यांनी नेहमी तिला प्रोत्साहित केले आणि तिच्या लहान सहान अडचणींच्या वेळी किशोर चांदपूरकर काका यांनी नेहमी साथ दिली व इशिकाला यशस्वी होण्यामागे तिच्या शिक्षक वृंदांनी मोलाची कामगिरी बजावली। इशिका त्या सर्वांचे मनापासून आभार मानते ज्यांच्यामुळे इशिका यशाचा शिखर गाठू शकली। आजच्या युगात इशिकासारख्या ऑलराऊंडर मुली खूप कमी आहेत आणि इशिकासारख्या मुली घडायला लागल्या तर या समाजात अत्याचार, व्यभिचार, विनयभंग आदी गोष्टी नाहीशा होतील। सलाम आहे अशा हिमतीवर, ताकदवान आणि कलागुणांनी भरगच्च असलेल्या इवल्याशा इशिकाला। आज आपल्यासोबत जुळलेल्या आहे इशिका ताईची आई। चला तर आज आपण त्यांचा परिचय जाणून घेऊया। काकू, तुमचं पूर्ण नाव काय? माझं वंदना शंकरराव अंतुरकर। आणि तुम्ही कोणता व्यवसाय करता? मी शिवणकाम करते, ड्रेसेस शिवते। आणि यामधून तुम्हाला किती उत्पन्न मिळते? उत्पन्नाचं माझं काही तेवढं मंथलीला माहिती नसतं, कारण इकडे पैसे आले की मला इशिकाची फीस द्यावं लागते, त्याच्यामुळे किती राहते आणि काय हे मला माहिती नाही तेवढं, कारण कंटिन्यू माझे तिचे कंटिन्यू क्लासेस असल्यामुळे तिला दर महिन्याला इकडे फीस आले पैसे की तिकडे फीस द्यावं लागते मला। आणि इशिकाबद्दल तुम्हाला काय अपेक्षा आहे? तिने पुढील आयुष्यात काय करायला पाहिजे? माझी हीच अपेक्षा आहे की तिने छान स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःचं करिअर करायचं आणि स्वतःची मेहनत करून तिने इच्छा आहे की इशिकासाठी माझी ही इच्छा आहे की इशिका लहान असताना म्हणजे 4 किंवा 5 वर्षाची असताना फ्रेंडशिप मध्ये राहायची, तिची बेस्ट फ्रेंड असायची, तिने वेळेवर अगदी इशिका समोर यायची, प्रत्येक याच्यामध्ये तिच्या नंबर 1 वर राहायचं, तर तिला पाहून जेलसीपणा करायच्या, त्याच्यामुळे ती खूप रडायची, फिलिंग व्हायचं तिला की बा म्हणजे मला खेळायला कोणी नाही, आणि त्या मुली तिला पाहून हे करायच्या, त्याच्यामुळे मग माझे शिवण क्लासचं काम असताना असताना मी तिला सपोर्ट नाही करू शकत होती, परंतु तिच्या मानसिक स्थिती बरोबर नसल्यामुळे मी माझ्या कामाकडे दुर्लक्ष करून तिच्याकडे पाहिलं तर ती बरोबर नाही असं वाटलं। त्याच्यानंतर मग मी मनात विचार केला की हिला काहीतरी करायचे आणि हिला कोणत्या ना कोणत्या रूपात बिझी ठेवायचं की जेणेकरून दुसऱ्यांचं टेन्शन आलं नाही पाहिजे आणि ती आपल्या पायावर उभी झाली पाहिजे। तेव्हा ती 10 वर्षाची असताना मी तिला तेव्हा 6वी मध्ये असताना तिला मेहंदीचा क्लास लावून दिला आणि स्वतःच्या पायावर तेव्हापासून तिला ट्रेन करायचं मनात धरलं आणि तेव्हापासून तिने मेहंदीचे क्लास, त्याच्यानंतर मग स्पोर्टमध्ये तिने भरपूर मेहनत केली, त्याच्यानंतर मेहंदीचे ऑर्डर्स घेतले तिने भरपूर मेहनत करून आणि स्पोर्टमध्ये पण तिला मॅचेससाठी तर तिच्या मॅचेसच्या याच्यामुळे तिला वेळ नसल्यामुळे ऑर्डर इतके यायचे की तिला वेळ नव्हता। अशा प्रकारे तिला मी ड्रॉइंग मध्ये पण तिने हे केलं, 2 महिन्याच्या क्लासमध्ये पेंटिंग केल्या, भरपूर पेंटिंगचे पण भरपूर तिला ऑर्डर वगैरे यायचे, तर तिने ते पण केले आणि प्लस त्याच्यासोबत शाळा करून हे सर्व तिने हे केलं, मेहनत केली तिने। तर माझी पण अशी इच्छा आहे की तिने अशीच मेहनत शेवटपर्यंत करावी आणि शेवटपर्यंत असं नाव कमवत राहावं। आणि इशिका सारखंच मला बाकी मुलींबद्दल हे म्हणायचं आहे की फ्रेंडशिप जास्त तेवढ्याच पुरती करायची की जेवढं आपल्या म्हणजे दुःखामध्ये जे आपल्याला सोबत साथ देतात आणि सुखाच्या वेळेस नाही देत, तर दुःखाच्या वेळेस जे साथ देतात त्यांनाच आपला खरा मित्र मानून हे करायचं। कारण तिच्यासोबत जे घडलं त्याच्यातूनच विचार करून तिला समोर नेलं आणि त्याच्यानंतर तिने फ्रेंडशिप सोडल्या आणि स्वतःच्या पायावर कसं व्हायचं, उभं राहायचं, त्यातच तिने आपलं फोकस करून तिने आपलं एवढं करिअर बनवलं। श्रद्धा मस्के, विदर्भ न्यूज, दर्यापूर।